वचन 8 पासून पुढे वाचतो. कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नवत, माझे मार्ग तुमचे मार्ग नवत, असे परमेश्वर म्हणतो. कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे, तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहेत. पहा, पाऊस व बर्फ ही आकाशातून पडतात आणि पृथ्वी भिजवून तिला सफळ व हिरवीगार केल्या वाचून, पेरणाऱ्यास बीज, खाणाऱ्यास भाकरी दिल्या वाचून ती परत वर जात नाहीत. त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल. ते माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून व ज्या कार्याकरिता मी ते पाठविले ते केल्या वाचून मजकडे विफल होऊन परत येणार नाही. हालेलुया. प्रभू परमेश्वर हे वचन आपण सर्वांसाठी आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करू. हालेलुया. धन्यवाद करतो प्रभू, ही वेळ तुझ्या सामर्थ्य हातामध्ये देतो. आम्हावर तुझा अनुग्रह राहू दे. हे वचन समजण्यासाठी आज जे काही तू आमच्याशी बोलणार आहेस ते आमच्या हृदयामध्ये जाऊ दे प्रभू, पेरलं जाऊ दे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये फळ घेऊन येऊ दे. आम्ही तुझ्या चरणाजवळ मागतो. हर एक डिस्ट्रॅक्शन दूर होऊ दे प्रभू आणि आमचं लक्ष पूर्णपणे तुझ्या वचनाकडे राहावं. असंच तू कर. मला तुझ्या सामर्थ्य हातामध्ये देतो. माझ्या मुखाला तू स्पर्श कर प्रभू आणि माझ्याद्वारे तू बोल. येशूच्या सामर्थ्य नावामध्ये मागतो. आमेन. तर या ठिकाणी जसं आपण वाचलेलं आहे की परमेश्वर म्हणतो, माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नाही. ज्या कल्पना आपण करतो, जे विचार आपण करतो, ज्या योजना आपण करतो, तर त्या ज्या आपल्या असतात त्या परमेश्वराच्या नाही. परमेश्वराच्या ज्या कल्पना आहेत त्या उंच आहेत. कारण आकाश जसे पृथ्वीवर उंच आहे आणि तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहेत. तर परमेश्वर म्हणत आहे की तुम्ही जे विचार करता, तुमचे जे कल्पना आहेत, तुमचे जे विचार आहेत, ते माझे मार्ग आणि माझ्या कल्पना यासारखे नाहीयेत. मी जसं आकाशावर आहे, पृथ्वीपासून आकाश जसं उंच आहे तेवढे उंच त्याच्या कल्पना आपल्याच जीवनासाठी आहे. त्याच्या कल्पना ज्या आहेत, त्याच्या योजना ज्या आहेत ते आपल्या जीवनासाठी आहेत. आणि जेव्हा आपण काही विचार करतो की परमेश्वर असं का नाही करत, परमेश्वर तसं का नाही करत, हे आमच्या जीवनामध्ये का झालं, ते आमच्या जीवनामध्ये का झालं, तर ह्या सगळ्यामध्ये आपल्याला समजण्याची गरज आहे की ज्या आपल्या कल्पना आहेत त्या परमेश्वराच्या नाही आहेत. तो आकाशात बसलेला आहे आणि फार उंच त्याच्या कल्पना, म्हणजे ती लेवल जी आहे, ती तो जो स्तर आहे त्याच्या कल्पनांचा, तो जसा आकाश तिकडे आपण पोहोचू नाही शकत, तसंच त्याच्या कल्पना तशाच आहेत, त्याच्या योजना तशाच आहेत आपल्या जीवनासाठी. आणि बऱ्याच वेळा आपल्याला त्या कळत नाही आणि आपण विचार करतो की परमेश्वर असं का करतो, ह्या गोष्टी का होतात, आणि आपल्याला काही गोष्टी कळत नाही. पण परमेश्वराचं वचन काय सांगतं की जसं पाऊस व बर्फ ही आकाशातून पडतात आणि पृथ्वी भिजवून तिला सफळ व हिरवीगार केल्या वाचून, पेरणाऱ्यास बीज, खाणाऱ्यास भाकरी दिल्या वाचून ती परत वर जात नाहीत. तर जसं या ठिकाणी आपण पाहतो, आकाशातून जसं पाऊस पडतो, आकाशातून जसं बर्फ खाली पडतो, तर तो आकाशातून खाली जेव्हा पडतो पृथ्वीवर तर कधी मध्ये थांबत नाही ना पाऊस. असं कधी झालं नाही की पाऊस पडायला लागला आणि अर्ध्या आपण पाहतोय आणि अर्ध्यावरून परत वर जायला लागला. असं कधीच होत नाही. तो पृथ्वीवर जसं त्याचं काम काय आहे पावसाचं, पृथ्वीवर पडणं. जिथे कुठेही तो पडत असेल तर पृथ्वीपर्यंत पोहोचणं. बर्फ पण जो आहे पृथ्वीपर्यंत पोहोचतो. तसंच त्याचं वचन जे आहे, जे त्यांनी आपल्या जीवनामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, जे त्यांनी वचन आपल्याला दिलेलं आहे, ते पृथ्वीवर जिथे आपण आहोत तिथे आपल्या जीवनामध्ये येऊन पडणार आणि ते पूर्ण होणार. वचन काय सांगतं की पेरणाऱ्यास बीज देतो आणि खाणाऱ्यास भाकरी देतो. म्हणजे जसं ते फलवंत होतं, बीज देतो आणि भाकरी देतो, तसंच त्याचं वचन आपल्या जीवनामध्ये फळ घेऊन येणार आहे. ते कितीही उंच असलं, म्हणजे त्या योजना त्याच्या आपल्या जीवनामध्ये, आपल्या परिस्थिती जी काही असेल ती कितीही उंच असली तरीही ते आपल्या जीवनामध्ये खाली येणार, पडणार आणि आपल्या जीवनामध्ये ते पूर्ण होणार. जसं पाऊस पडतो, आपण कधीच पाहिलं नाही की पाऊस अर्ध्यातून परत वर जातो, तसंच त्याचं वचन कधीच अर्ध्यातून वर जाणार नाही. आपल्या जीवनामध्ये कायम ते पूर्ण होणार. वचन पुढे सांगतं की पेरणाऱ्यास बीज, खाणाऱ्यास भाकरी दिल्या वाचून ती परत वर जात नाहीत. त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल. ते माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून व ज्या कार्याकरिता मी ते पाठविले ते केल्या वाचून मजकडे विफल होऊन परत येणार नाही. तर त्याचं वचन जे आहे ते आपल्या जीवनामध्ये पूर्ण होणार. आपण त्या पृथ्वी समान आहोत जिथे पाऊस पडतोच पडतो, बर्फ पडतोच पडतो आणि हिरवगार करतो. तसंच आपलं जीवन कितीही मरुभूमीप्रमाणे कितीही सुकलेलं असेल
तरीही तो पाऊस, त्याचं वचन जे आहे ते आपल्या जीवनाला हिरवगारच करणार. तर आपण काय गोष्टी होत आहेत, असं का होतंय, आपण कधी या गोष्टींकडे लक्ष नाही दिलं पाहिजे. एक उदाहरण आपण पाहूया. दुसरे राजे याचा 5वा अध्याय आणि वचन आपण दुसरे राजे याचा 5वा अध्याय 10 पासून पुढे वचन मी वाचतो. हे या ठिकाणी नामानाबद्दल दिलेलं आहे. नामान कोळी जो आहे तो इथे एलिशाकडे आलेला आहे आणि एलिशाबद्दल त्यांनी ऐकलं आहे. त्याच्या घरी जी दासी मुलगी होती तिच्याकडून त्यांनी एलिशाबद्दल ऐकलं आणि तिने सांगितलं की माझा धनी जर स्वामी इस्रायलमध्ये असता तर एलिशाकडे गेला असता तर तो बरा झाला असता. ते ऐकून तो एलिशाकडे आलेला आहे. आणि ह्या ठिकाणी आपण पाहतो 10वं वचन की जेव्हा तो एलिशाकडे पोहोचतो, तर मी आता जास्ती सगळं आपण वाचणार नाही. 10व्या वचनापासून पुढे मी वाचतो. दुसरे राजे याचा 5वा अध्याय 10वं वचन आणि पुढे. एलिशाने एका जासुदाच्या हाती त्यास सांगून पाठविले की जाऊन यार्देनेत 7 वेळा स्नान कर, म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे होऊन तू शुद्ध होशील. हे ऐकून नामान रागावून चालता झाला. तो म्हणाला, पहा, मला वाटले होते तो स्वतः मजकडे बाहेर येईल आणि उभा राहून आपला देव परमेश्वर याचे नाम घेईल आणि रोगाच्या ठिकाणी हात फिरवून माझे कोड बरे करील. दिमिश्कातल्या नद्या अबाना व पर्पर या इस्रायलाच्या सर्व जलाशयांपेक्षा उत्तम नाहीत काय? त्यात स्नान करून मला शुद्ध होता यावयाचे नाही काय? असे म्हणून तो क्रोधाविष्ट होऊन निघून गेला. या ठिकाणी आपण पाहतो की नामान जो कोळी होता त्याच्या, आता या ठिकाणी आपल्याला पाहायचंय की त्याच्या मनामध्ये त्यांनी काही गोष्टी ठरवल्या होत्या. जेव्हा तो इस्रायलाला येत होता ते इथे जसं लिहिलेलं आहे, त्यांनी काही गोष्टी त्याच्या मनामध्ये, त्याच्या डोक्यामध्ये आधीच विचार केल्या होत्या. आणि त्या काय होत्या आपण इकडे वाचतो की तो म्हणतो, तो म्हणाला, पहा, मला वाटले, त्याला काय वाटले, मला वाटले होते तो स्वतः मजकडे बाहेर येईल आणि उभा राहून आपला देव परमेश्वर ह्याचे नाम घेईल आणि रोगाच्या ठिकाणी हात फिरवून माझे कोड बरे करील. तर त्याचं जे एक्सपेक्टेशन होतं, त्यांनी जो विचार केला होता, त्याला काय वाटलं होतं, इथे तो सांगत आहे की मी येईल, तो एलिशा बाहेर येईल, भविष्यवक्ता बाहेर येईल आणि जिथे मला बरं नाही, जिथे माझा हात जिथे फिरविल आणि तो प्रार्थना करेल त्याच्या परमेश्वराकडे आणि मग मी बरा होईल. हे त्याच्या डोक्यामध्ये, त्यांनी त्याच्या मनामध्ये हा विचार केला होता. पण जसं आपण वाचलं की आपले विचार आणि त्याचे विचार, परमेश्वराचे विचार कसे वेगळे असतात. आपल्याला जे वाटतं तसं होत नाही. बऱ्याच वेळा आपल्याला ज्या गोष्टी वाटतात, हे असं व्हायला पाहिजे, हे तसं व्हायला पाहिजे, जसं याला नामानाला वाटत होतं की हे असं होणार आणि मी असा बरा होणार. त्यांनी स्वतः ठरवलं होतं त्याच्या मनामध्ये, त्याला जे वाटलं होतं मी अशा रीतीने बरा होणार. आणि ते त्यांनी जेव्हा, आणि त्याला राग या गोष्टीचा आला की तसं झालं नाही. म्हणजे जे त्यांनी त्याच्या मनामध्ये विचार केला होता तसं जेव्हा झालं नाही तर त्याला राग आला. त्याचं तो बडबड करायला लागला की इथे यार्देनेमध्येच कशाला, मग आपल्या दिमिश्कामध्ये तिकडे अबाना आणि पर्पर नद्या आहेत, तिकडे मी केलं असतं. कारण तो त्याचं डोकं लावायला लागला. त्याला वाटलं की कारण यार्देन नदी जी आहे त्याच्यापेक्षा चांगल्या स्वच्छ नद्या आहेत त्या. त्याला असं वाटलं स्वच्छ नदीमध्ये जाऊन जर मी 7 वेळा डुबकी मारली तर मी बरा होईल. या यार्देनमध्ये का सांगत आहे? तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्या डोक्यामध्ये ठेवल्या होत्या. आणि आपणही बऱ्याच वेळा आपल्या जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला जसं वाटतं, मी असं करणार, मी तसं करणार, मी हे करणार, मी ते करणार, मी या ठिकाणी गेलो, माझं असं करायला पाहिजे, ह्या कॉलेजमध्ये ऍडमिशन, या शाळेमध्ये ऍडमिशन, या ठिकाणी नोकरी, या ठिकाणी हे, या मुलीबरोबर लग्न, असं झालं पाहिजे. आपले सेट जे असतात, एक्सपेक्टेशन असतात एवढ्या दिवसामध्ये, किंवा काही करिअर गोल्स असतात, इथे एवढं प्रमोशन झालं पाहिजे, तिकडे एवढा पगार वाढला पाहिजे, किंवा घर इथे घेतलं पाहिजे, या वर्षी हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. हे सगळे आपल्या योजना आपल्याला वाटतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी होत नाही तेव्हा नामानासारखा आपल्याला पण काय होतं, राग येतो की मला वाटलं हा येणार बाहेर आणि हा हात लावणार आणि बरं करणार, प्रार्थना करणार आणि मी बरा होणार. पण तसं तो निवडलेला मार्ग नव्हता. तो बरा झाला, पण कसा झाला, जसं एलिशाने सांगितलं होतं, जे प्रभूकडून त्याला मिळालं होतं, जाऊन 7 वेळा डुबकी मार. बऱ्याच वेळा आपल्या जीवनामध्ये आपल्याला 7 वेळा डुबकी मारण्याची वेळ येते. कधी कधी असं होतं आपण 2 वेळा डुबकी मारून आपल्याला वाटतं अरे होत नाहीये, 3 वेळा डुबकी मारली तरी होत नाही, कधी वाटतं 4 वेळा, कारण आपल्याला सांगितलेलं नसतं किती वेळा डुबकी मारायची आहे.
पण आपण डुबकी मारतो, प्रयत्न करतो आणि आपण प्रयत्न सोडून देतो. का नाही होत आहे, असं वाटलं असं होईल, असं वाटलं तसं होईल. पण परमेश्वराचं वचन सांगतं की जसं आकाश उंच आहे पृथ्वीपासून, तसे त्याच्या योजना आहेत. हे जे नामानाचे विचार होते ते पृथ्वीचे विचार होते. हा येईल, बरा करेल, हात फिरवेल, तो त्याच्या लेवलनी तो विचार करत होता. पण परमेश्वराने त्याच्या लेवलनी, आकाशाच्या लेवलनी त्यांनी ठरवलं होतं, तू 7 वेळा डुबकी मार यार्देन नदीमध्ये आणि तू बरा होशील. आणि जेव्हा त्याच्या सेवकांनी त्याला सांगितलं तू करून तर बघ ना, तर जेव्हा त्यांनी ती गोष्ट केली, आज्ञापालन त्यांनी केली आणि त्यावेळेला आपण पाहतो तो बरा झाला. तर जेव्हा आपण परमेश्वराच्या आज्ञा पाळतो, त्यांनी जसं सांगितलंय त्या गोष्टी करतो, तर जसं आपल्या योजना असतात, जसे आपले विचार असतात, तशा आपल्या विचाराप्रमाणे, म्हणून मनामध्ये जेव्हा आपण जेव्हा काही गोष्टी आपल्या मनामध्ये विचार करून ठेवतो आणि तसं नाही होत, तर आपल्याला ही गोष्ट समजण्याची गरज आहे की आपले जे विचार आहेत त्याप्रमाणे नाही, परमेश्वर त्याच्या आकाशाच्या लेवलनी आपल्या जीवनामध्ये कार्य करत आहे. तो जर ह्या छोट्या गोष्टी होत नाहीयेत जे आपण विचार करतो, तर एवढं समजायचं की मोठ्या गोष्टी त्याने ठेवलेल्या आहेत आणि त्याचे मार्ग वेगळे आहेत. ते पूर्ण होणार, पण त्याचे मार्ग आपल्या मार्गांप्रमाणे नाही, त्याचे विचार आणि त्याच्या योजना आपल्या योजनांप्रमाणे नाही, कारण तो सृष्टीचा निर्माण करताय. वचन सांगतं की त्याला कोणी सांगितलं पृथ्वी बनवण्यासाठी, असा कोणता मनुष्य होता, त्याचा मंत्री कोण आहे, असं वचन सांगतं ना, की परमेश्वराचा मंत्री कोण, की तू असं कर. त्याला सांगणारा कोणच नाहीये की तू असं करायला, तू झाड असं बनवायला पाहिजे होतं, तू नदी अशी बनवायला पाहिजे होती, तू समुद्र असं बनवायला पाहिजे होतं, असं त्याला सांगणारा कोण आहे. मग आपल्या जीवनामध्ये जेव्हा तशा गोष्टी होत नाही, आपण त्याला प्रश्न करतो की असं का झालं आणि तसं का झालं, आम्ही एवढं केलं होतं, आता वाटलं ह्या वेळेला होईल पण नाही होत आहे, का नाही झालं या वेळेला. तर आपल्याला समजण्याची गरज आहे की त्याच्या योजना, त्याचे मार्ग फार उंच आहेत आणि आपले विचार फार छोटे आहेत. जसं नामानाने विचार फार छोटा केला, आपण परमेश्वराच्या विचाराप्रमाणे करूया. ह्या वचनाच्या द्वारे आज आपल्या सर्वांना धैर्य मिळावं, आपल्या सर्वांचा विश्वास वाढावा, आपल्या सर्वांचा धीर वाढावा, की जर नाही होत आहे गोष्टी आपल्या मनाप्रमाणे जे आपल्याला वाटतात, पण एवढं लक्षात ठेवायची गरज आहे की परमेश्वर आपल्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करत आहे. आकाशातून तो पाऊस आपल्या जीवनावर पडणारच पडणार, बर्फ तो आपल्या जीवनावर पडणारच पडणार, हिरवगार आपलं जीवन होणारच होणार. जसं पाऊस थांबत नाही, मधून परत जात नाही, तसंच त्याचं वचन जे आपण ज्या वचनांवर रोज मनन करतो, वाचतो, विश्वास ठेवतो आणि आपण घोषणा करतो की हे आमच्या जीवनामध्ये पूर्ण होईल. याच्या 53:5 आपण किती वेळा बोलतो आजारी पडल्यावर की तू पोळे खाल्ले, तू हे केलं. आपण, ते वचन आहे परमेश्वराचं, आपण बरे होणारच होणार, आजार जाणारच जाणार, कारण ते आपल्या जीवनामध्ये पूर्ण होणारच. हे जसं वचन सांगतं यशाया 55 की ते खाली आल्याशिवाय विफल कधीच होत नाही त्याचं वचन, तर आपल्या जीवनामध्ये पण होणार नाही. प्रभू परमेश्वर या वचनांच्या द्वारे सर्वांना आशीर्वादित करो.